आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी विलेपार्ल्यातही यंदा स्फूर्ती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 20 वर्षांपासून विलेपार्ल्यात स्फूर्ती यात्रेचं सातत्याने आयोजन करण्यात येतं। वंदे मातरमची 150 वर्ष ही यंदाच्या स्फूर्ती यात्रेची संकल्पना होती। तब्बल 10,000 पार्लेकरांनी एकत्र येऊन आज वंदे मातरमच्या समूहगानाचा विक्रम प्रस्थापित केला। दरम्यान यावेळी खासदार विनोद तावडे, आमदार पराग अवणी तसंच एबीपी नेटवर्कचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव खांडेकर आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री हेही उपस्थित होते। आपण सध्या पार्लेश्वर चौकात आहोत आणि इतर जर बघितलं तर हजारोंच्या संख्येने पार्लेश्वर इकडे पार्लेकर इथे खरं तर आलेले आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी। जवळपास गेली 20 वर्ष अशाच प्रकारे यात्रेचं विलेपार्लेमध्ये आयोजन केलं जातं आणि यावर्षी देखील आपण बघतोय की वर्षागणिक की यात्रेचं स्वरूप हे मोठं होतंय। आमदार पराग अवणी सध्या आहेत। सर, दरवर्षी यात्रेचं स्वरूप मोठं होतं, यावेळी देखील हजारोंच्या संख्येने पार्लेकर इकडे आलेले आहेत। कशा प्रकारे बघता आणि यंदाची काय संकल्पना आहे? संपूर्ण यात्रेची थीम वंदे मातरम या स्फूर्ती गानाला 150 वर्ष जी पूर्ण झाली आहेत तर तेही थीम आहे। आणि आज रात्री ठीक 8 वाजता सर्व पार्लेकरांनी संपूर्ण यात्रेमध्ये एक साथ सगळ्यांनी सामूहिक वंदे मातरम संपूर्ण वंदे मातरम हे गायलं। यावर्षी कल्पना हीच होती की या निमित्ताने संपूर्ण वंदे मातरम फक्त 2 कडवी नाही तर संपूर्ण वंदे मातरम हे जनामध्ये जावं आणि महिनाभर वेगवेगळ्या संस्था आपापल्या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे घेऊन जात होत्या आणि आज एकत्रितपणे हजारो पार्लेकरांनी त्या संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलं। पुष्कर श्रोत्री देखील सध्या आपल्यासोबत आहे। पुष्कर, आपण जर बघितलं तर रात्रीची वेळ असं असलं तरी पार्लेकर मोठ्या संख्येने आहेत। बच्चे कंपनी का असेल एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो। सामाजिक संदेश देणारे सुद्धा अनेक तुम्हाला फ्लोट्स दिसत आहेत, अनेक ट्रक दिसत आहेत। त्यामुळे शोभायात्रेत सहभागी झालेले तुम्हाला पार्ल्यातले लहान मुलं जे तुम्हाला जिम्नॅस्टिक सुद्धा करताना दिसत आहेत, लेझिम खेळताना दिसत आहेत, आपले पारंपरिक आणि रूढी प्रथा परंपरा जपणारे खेळ खेळणारी सुद्धा मुलं दिसत आहेत। आणि वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि तो सोहळा साजरा करताना दिसत आहेत। त्यामुळे हा उत्साह जल्लोष मी पार्लेकर असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।